आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. पोलीस मित्र असोसिएशनचा लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण 2026चा सावित्री ज्ञानज्योती आदर्श शिक्षिका शिल्पा नितीन गवळी यांना जाहीर. पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं गेली अनेक वर्ष शासकीय, निमशासकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी, पत्रकारिता तसेच इतर अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यावर्षी या उपक्रमाचे सातत्य ठेवत 26 जून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीत लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्कार 2026चे आयोजन करण्यात आले असून शहापूर येथील सहाय्यक शिक्षिका शिल्पा नितीन गवळी यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी सावित्री ज्ञानज्योती पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आल्याचे निवडपत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते आणि राज्य उपाध्यक्ष नियाज जमादार यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे. शहापूर हायस्कूल, शहापूर आणि ताराबाई ज्युनियर कॉलेज येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या शिल्पा गवळी यांनी शैक्षणिक दर्जा चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना मिळावा आणि या तळमळीतून इचलकरंजीतील कामगार आणि बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून याबद्दल विशेष प्रयत्न केले. खाजगी शाळांमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे पालकांचा ओढा तिकडे असल्याचे चित्र असताना नवनवीन उपक्रम राबवत शाळेकडे विद्यार्थी संख्या वाढावी म्हणून स्कॉलरशिप, MMNS आणि 10वीच्या विद्यार्थ्यांचा जादा क्लासेस घेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. शिल्पा गवळी यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत 4 विद्यार्थी झळकावले आहेत. त्यांच्या या शैक्षणिक कार्याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. याबद्दल बोलताना त्यांनी थोडक्यात माहिती दिली. मॅडम, तुमचं नाव आणि थोडक्यात जरासा परिचय. हो, नमस्कार. मी सौ शिल्पा नितीन गवळी. मी शहापूर हायस्कूल शहापूर आणि ताराबाई ज्युनियर कॉलेज इथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. माझं शिक्षण MA BEd MAd आहे आणि आज हा जो आहे पुरस्कार मला जाहीर झालेला आहे लोकराजा शाहू महाराज यांच्या हस्ते यांच्या नावाचा राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्कार मला जाहीर झाला आहे. खरोखर मी खूप अतिशय आनंदित आहे की हा मला पुरस्कार जाहीर झाला. पण पुरस्कार जाहीर झाला पण ह्याचं श्रेय माझे एकटीचंच नसून माझे पती श्री नितीन बाबासो गवळी यांनी मला साथ दिली आणि शिकायला प्रोत्साहन दिलं. त्याच्यामुळेच मी हा पुरस्कार घेऊ शकले आणि इथपर्यंत माझं जे कार्य आहे ते त्यांच्यामुळेच आहे. तसंच माझी मुलं जी आहेत, माझ्या मुलांनीही मला खूप साथ दिली. कधीच माझ्या अट्टहास केला नाही की हे हवंय ते हवंय. त्यांच्यामुळेही तसेच सासू सासरे असतील, आई वडील असतील, यांची मला प्रेरणा कायमच लाभत गेली. शेवटी एक इच्छितो की मी बोलून की जे काही नवरे म्हणजे आत्ता जे काही नवरा आहे की ते बायकोला शिकण्यासाठी साथ देत आहेत त्या सगळ्यांचाच हा पुरस्कार असेल मी म्हणेन. आपलं माहेर मॅडम? माझं माहेर बुहे. हो. शिक्षण तिथे माझं लग्न झालं 12वी मध्ये. 12वी मध्ये? हो. त्यानंतरचं पुढचं शिक्षण तुम्ही सासरी केलं? त्यानंतरचं माझं आतापर्यंत मी जे काही शिकते ते सगळं मी सासरी केलेलं आहे. सासरी केलं. 12वीचा रिझल्ट लागला आणि माझं लग्न झालं. मॅडम सांगा मला, किती वर्ष झालं आता जॉबला तुम्ही? 10 वर्ष झाली मला जॉबला. 10 तिथं सहाय्यक शिक्षिका म्हणून आहे कशी? नाही, सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत. शिक्षण क्षेत्रात पाय ठेवल्यानंतर तुम्ही म्हणजे असं काय नाविन्यपूर्ण, आता आपण बघतो की सकाळी 10 वाजता शाळा भरली, 10-10:30 वाजता भरली, की काय पाठ्यक्रम रोजचा ठरलेला आहे की बाबा सकाळी आपलं विद्यार्थ्यांची प्रार्थना झाली की तिथून पुढचं आपला जो नित्यनेमाचं हे आहे त्या पद्धतीनं असते. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही असं काही नाविन्यपूर्ण असा अभ्यासक्रमात काय केले की मुलांना ते सोप्या भाषेत असेल की बाबा एक अवघड अभ्यासक्रम आहे आणि तो सोप्या भाषेने असा वेगळ्या ट्रँगल वेगळ्या अशा असं काय वेगळं काय? आमच्या शाळेमध्ये सगळा दलित समाज म्हणजे कामगार वर्ग आहे शाळेमध्ये. तर त्या पालकांना कामाला म्हणजे गेल्याशिवाय रोजची भाकरी नाही भेटत. तर अशा मुलांच्याकडे लक्ष द्यायला त्यांना नसतो वेळ. तर आम्ही ह्या मुलांचे स्कॉलरशिप असेल, NMMS असेल किंवा 10वीसाठी आम्ही यांचे एक्स्ट्राचे लेक्चर्स की बाबा 10:50ला आमची स्कूल भरते तर आम्ही 11 पासून किंवा 10:30 पासून आमचे त्यांचे लेक्चर्स घेतो की जेणेकरून त्यांचा एक्स्ट्राचा स्टडी व्हावा. किती विद्यार्थी एकूण शाळेमध्ये 1250 ते 1300च्या आसपास विद्यार्थी आहेत. आतापर्यंत क्रीडा क्षेत्र असेल किंवा स्कॉलरशिपच्या माध्यमातून असेल असे किती विद्यार्थी तुमच्या आतापर्यंत? आतापर्यंत तसे गेल्या वर्षीच मी
एका शाळेमध्ये कार्यरत होते, तर तिथं जवळजवळ 2 विद्यार्थी राज्यस्तरीयला मी शिकवत होते त्या वर्गाला, राज्यस्तरीय गेलेले आणि 10वी मुलगी 100% पडलेली होती. अरे वा. त्यामुळे त्याचा अभिमान मलाही आहे की बाबा त्या मुलगीला मी टीच केले 2 सब्जेक्ट, मराठी आणि जिओग्राफी. अरे वा वा, छान छान. मॅडम, हे जे स्ट्रगल तुम्ही काय असं शैक्षणिक क्षेत्रात किंवा कुटुंब सांभाळून शिक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात, आता सांगा मला तुम्ही की आज बघतोय हा काळ हा स्पर्धात्मक काळ आहे. आज शासनाच्या माध्यमातून शासकीय शाळा ओस पडत आहेत आणि खाजगी शाळांना जास्त ऊत आलेलं आहे. बरोबर आहे. मग त्या माध्यमातून आज जी खाजगी याच्यात असेल ते विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण आणि शासनाच्या याच्यात जर असं कमतरता कुठेतरी भासत असेल, भासत असतं. तर या ज्या गोष्टीचं हे आहे त्यात तुम्ही काय कोणत्या पद्धतीनं तुम्ही हे करता? अच्छा. जे खाजगीमध्ये खरोखरच शिक्षक राबतायत. मी नाही म्हणणार नाही, की म्हणून कल पालकांचा तिकडे चाललेला आहे. पण तसंच सेम सरकारी शाळेमध्ये पण करणं गरजेचं आहे. पेपर्स असतील, ज्या एक्स्ट्राच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या घेणं गरजेचे आहेत. आतापर्यंत तुम्ही या क्षेत्रात काम करत असता, तुम्हाला काय कुठल्या संस्थेच्या माध्यमातून किंवा काय असं तुम्हाला सन्मानित करण्यात असं काय झालं का विषय? हो, आतापर्यंत मला 9 पुरस्कार मिळालेले आहेत. अरे वा. पोलीस असोसिएशनचा पहिला पुरस्कार असेल, राजर्षी शाहू महाराजांचा असेल, पुन्हा बँक ऑफ इंडियाचा, तो मला शैक्षणिक क्षेत्रामध्ये तोही पुरस्कार मिळालेला होता सांगलीमध्ये. तुम्हाला पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं लोकराजा शाहू कर्तृत्वभूषण पुरस्कार 2026 साठी सावित्री ज्ञानज्योती हा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात, ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी अगदी दगड शेण खाऊन महिला वर्गाला, बहुजन वर्गातले असू देत, मुस्लिम समाजात, एव्हाना त्या प्रस्थापित असणाऱ्या ब्राह्मण समाजातल्या सुद्धा काही मुली शिकायला होत्या. अशा ह्याच्यातनं ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या नावचा तुम्हाला ज्या सावित्रीबाई ज्ञानज्योती पुरस्कार जाहीर झाला, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खूप छान, कारण शाहू महाराजांचा पुरस्कार मिळणं खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्यामुळं आपण इथं आहोत. जे काय आपला जो जिल्हा आहे, आपला जिल्हा सर्व गुणसंपन्न आहे, ते त्यांच्यामुळं आहे आणि त्यांचा पुरस्कार मला भेटतो. खरोखर मी खूप म्हणजे त्यांची ऋणी असेल. धन्यवाद. थँक्यू. मनपूर्वक अभिनंदन. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.